आज पाऊसच पाऊस आहे बघा. झरे पूर्ण मोठमोठे वावर आहेत आता. नमस्कार, मी प्रेमविदे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मी आज सकाळचे 7:30 झालेले. आज मी स्पिल्वे गेटला पोहोचलोय. तुम्हाला दिसतंय आता पाठीमागे पाणी पूर्ण भरलेलं आहे. स्पिल्वे गेटला पाणी लागलेलं आहे पूर्ण. इथे दिसतंय. तुम्हाला नजारा दाखवतोय. स्पिल्वे गेटचा नजारा दिसतोय बघा तुम्हाला. स्पिल्वे गेटची वरची सपाटी, त्याच्या खाली थोडं पाणी लागलेलं आहे. इथे समोर स्पिल्वे गेट दिसतोय बघा तुम्हाला. स्पिल्वे गेटला पण पाणी लागलेलं आहे पूर्ण. आणि कळसुबाई बघा पूर्ण धुक्यात गेलेली, संपूर्ण धुकंच आहे इथे सगळीकडे. थोड्या दिवसात स्पिल्वे गेटच्या भिंतीवरून पाणी पडायला सुरुवात होईल. त्यामुळे ओव्हरफ्लो व्हायला आलेलाच आहे जवळपास. स्पिल्वे गेट एसटी चालली सकाळची कसारा गाडी. म्हणजे आजची कसारा आहे ती, आज लवकर आली. आणि इथे दुकानं, गरमागरम भजे, भुट्टा वगैरे सगळं इथे भेटते. वारा इकडं ताशी वेग 30 ते 40 किलोमीटर ताशी वेग असतं. कधी 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 वाढतो पण. किती पाणी वाहतंय. पूर्ण धुकं आहे. रोज मला एवढ्या दाट धुक्यामध्ये शेताकडे यावं लागतं. पापरगडावरती पूर्ण धुकं राहतं. कडा पण दिसत नाही कधी कधी, एवढं धुकं असतं दाट. आज पण तेवढं धुकं आहे, काहीच दिसत नाही बिलकुल. खाली वगैरे डॅम दिसतो एवढा फक्त इकडे. धुकं आणि पाऊस यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की सह्याद्रीमध्ये किती पाऊस पडत असेल. याच झऱ्यामुळे भंडारदरा डॅम पूर्ण ओव्हरफ्लो होतो. शेताकडे पोहोचले, 9 वाजले ते आता. पार एवढं रोप खणून झालंय, वरचं रोप खणून झालेलं आहे आता. पाणी एवढं साचलं ना वावरांमध्ये, चिखल करायला पण कोणाला चान्सच नाही आहे बिलकुल. हे आमचं पण बांध फुटला तिथे चोपर्यंत. साधारण झाडं पूर्ण माती खाली वाहून आली. बस अवतरणे अवधारलाय. वावरातलं पाणी कमी झालं जरा. 2 दिवस एवढं पाणी होतं की फार चान्सच नव्हता चिखल करायला. पूर्ण वावरातलं पकडतो. पूर्ण बांध फोडून द्यावं लागतात, नंतर भात पूर्ण वाया गेला असतं. पूर्ण तिकडनं पाणी कमी झालं. तिकडचं बांध नुसतं पूर चाललं डायरेक्ट. इकडं चिखल चालूच आहे अजून. एवढं वावर राहून घ्यावं लागणार आहे. इकडचं कोपऱ्यातलं एक डोकलं आहे छोटा वावर. शेतांनी आता रोप खणलं, तिथलं एक एवढं क्लिअर करायला लागेल. काय म्हणतात पाऊस 2 दिवस. या वावरात तर चिखल करता येणार नाही आता, पाणीच लय. पण ते पाणी वरतून चाललंय. हा हा 5 मिनिटं आवडतं लगेच. मी त्या छोट्या वावरात आवायला सुरुवात केली. मोठ्या वावर खाली तसंच होतं. वरचं झालं चिखल करून झालं त्याच्यात पण चिखल गेला. आधी हे आवून घेतो, मग वरच्या वावरामध्ये आवायला जावं लागेल. एवढं 2 तासामध्ये आवून झालं पूर्ण वावर. पूर्ण पाणी सोडून दिलेलं आहे. पाण्याचं प्रेशर लई चालू आहे अजून. हे भात पूर्ण पाण्यात घ्यायला काढला सगळं ओळाचं. त्या वावरात रोप पेरलं होतं ते आता आवायचे. तर हे पण वावर पूर्ण आवून झालं. तर वरच्या वावरात जावं लागेल आवायला. आता थोडे मूठ बाकी आहेत, तेवढे आवून घ्यावं लागेल. आज परवाची मूठ येते. आज सकाळपासून हे एक वावर आवून झालं. हे वरच्या वावरातलं एवढं आवून झालं इथलं पूर्ण. आता हे बाकीचं उद्याच्याला ठेवलं आहे. 5 वाजले आणि हे एक आवून झालंय पूर्ण. संपूर्ण वावरामध्ये पाणीच पाणी आहे पूर्ण.